आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे संगे सकाळ हा कार्यक्रम दर दिवस तुमच्यासाठी प्रसारण होत आहे. दर दिवस पाहू शकता. आजच्या वचनाकडे जाऊया. आपण पाहत आहे 118:27 मध्ये परमेश्वर आपला प्रकाश आमच्यावर पाडतो. आज निर्गमन 34 अध्याय 29 वचनामध्ये पाहत आहे, जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या 2 दगडी पाट्या घेऊन सीनाई पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा यावे बरोबर परमेश्वराबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता. हे त्याच्या लक्षात आले नाही. जेव्हा आरोन व सर्व इस्रायल लोकांनी मोशेला पाहिलं, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्या जवळ येण्यास घाबरत होते. परमेश्वराबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता. मोसाला ठाऊक नाही, तो 40 रात्र दिवस परमेश्वराबरोबर तो बोलत होता आणि परमेश्वर त्याच्या बरोबर बोलत होता. आज तुमच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्यासाठी एक मार्ग आहे. प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताना म्हटलं, तुम्ही प्रार्थना करा. मत्ती 26:41 मध्ये तुम्ही परीक्षामध्ये पडू नये म्हणून डोळे उघडून प्रार्थना करा. झोपू नका, कारण हे शरीर कमजोर आहे, निर्बल आहे, पण आत्मामध्ये बल आहे. प्रार्थना करा. स्तोत्र संहिता 65:2 मध्ये, हे प्रार्थना ऐकणारा परमेश्वरा, सर्व मानव जाती तुझ्याकडे येत आहे. प्रार्थना एकदम सोपं आहे, अवघड नाही. जर तुमच्या आई वडिलाबरोबर बोलता, तसं मित्राबरोबर बोलता, तसं परमेश्वराबरोबर बोला. ते तुमच्या बाप आहे, आई आहे, तुमचा मित्र आहे. देवाबरोबर बोलून पहा. प्रार्थना त्याच्याशी बोलून पहा आणि बायबलच्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या बरोबर बोलणार. तुमच्या जीवन, तुमचा चेहरा प्रकाशमय होणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा, तू आपला प्रकाश आम्हावर पाडणारा परमेश्वर आहे. आज आम्ही पाहिलं, मूसा परमेश्वराबरोबर बोलला आणि परमेश्वर मूसा बरोबर बोलला आणि त्याच्या चेहऱ्यामध्ये देवाचा तेज प्रकाश आला. लोकांनी पाहिलं किती मोठा प्रकाश आहे. हो प्रभू, प्रार्थनामध्ये तू परमेश्वर, एक परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे आणि प्रार्थना करा म्हणून सांगितलेलं एकच परमेश्वर येशू प्रभू आहे. आज वचन ऐकणारे प्रत्येक जण तुझ्या बरोबर बोलू दे आणि तू त्यांच्या बरोबर बोल प्रभू. आणि या संगतीमुळं, हे संचालनामुळं त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडू दे. त्यांच्या प्रत्येक कामावर प्रकाश पडू दे. परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक परीक्षेमध्ये उजेड पडू दे, प्रकाश पडू दे. तो प्रकाश पाड, जीवनाला प्रकाशाने भर. येशूच्या नावाने मागितलं म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.